माझे सहकारी विधिमंडळाचे विद्यमान आमदार त्यांच्या या मतदारसंघामध्ये साऱ्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जोरात कामकाज घोडदौड सुरू आहे। त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिव्यामध्ये मी येण्यामागचं प्रयोजन असं, मी 8 दिवस विधानसभा मतदारसंघ माझा 25 वर्ष दापोली होता, पण गेली 8 दिवस मुंबई ठाणा या परिसरामध्ये जिथं जिथं महायुतीचे माझे उमेदवार असतील त्या ठिकाणी प्रचाराला मी पोचतोय आणि त्या पद्धतीने पक्षाचा मला आदेश होता। आज मी इथं आल्यानंतर मला सांगण्याकरता अभिमान वाटतोय की सुमारे 15,000 मतदार दापोली विधानसभा मतदारसंघाचे या दिवा या परिसरामध्ये आहेत आणि त्यांना नेहमी आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये आमंत्रण देतो, येतात, मतदान करतात आणि युतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता फार मोठं योगदान त्यांचं असतं। आज इथे आल्यानंतर मला आनंद झाला की माझे सहकारी आमदार सन्माननीय सुभाषजी भोईर यांच्या ऑफिसमध्ये मी आल्यानंतर मला 4ही उमेदवारांचे या प्रभागातले सगळ्या उमेदवारांची माझी भेटण्याचा योग आला, त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्याचा योग आला। मला पूर्ण खात्री आहे की या महायुतीचा झंझावात या दिव्यामध्ये डौलाने फडकत राहील आणि भविष्यामध्ये कोकणातनं आल्यानंतर पहिला आम्ही दिव्यात येतो आणि मग पुढे मुंबई ठाण्यामध्ये जातो। ठाणा मुंबईतनं सुद्धा मुंबईकर ठाणेकर निघाला की पहिला तो दिवाचं दर्शन घेतो आणि मग पुढे जातो। भविष्य काळ दिव्याचं उज्ज्वल असणार आहे आणि त्याकरता तुम्ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना माझ्या हा कायापालट करण्याकरता तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत। माझे सहकारी आज सुभाषजी भोईर यांच्या मतदारसंघामध्ये आज प्रथमच येण्याचा योग आला, त्यांना देखील भविष्याकरता वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधित्व करण्याकरता त्यांना देखील माझ्या शुभेच्छा। आणि सर्व उमेदवार तुम्ही निवडून आल्याच जमात, मी तुम्हाला आता उमेदवार आज म्हणणार नाही, तुम्हाला नगरसेवक तुम्हाला नगरसेवकच असा मी तुमचा उल्लेख करेन की तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वांनी दापोलीमध्ये तुम्हाला आजच आमंत्रण देतो, तुम्ही दापोलीमध्ये या, तुमचा निश्चित आज तुम्हाला इथे मी माझ्या मतदारसंघातले जे 15,000 मतदार आहेत त्या सर्वांना आवाहन करेन की या 4ही उमेदवारांना निवडून आणण्याकरता या दिवा या परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता आपलं मतदान 100% महायुतीलाच झालं पाहिजे। भविष्यात फक्त एकेरी कुठे विचार करू नका, नाहीतर त्यामध्ये नुकसान दोघांचे होत असतं। म्हणून महायुतीचे उमेदवार सगळे निवडून येतील हेच प्रत्येक मनामध्ये भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि ती असावी आणि त्याप्रमाणे महायुती या महाराष्ट्रात वर्षानुवर्ष अशीच जर का चालली तर मला वाटते प्रतिस्पर्ध्याला इथं उभं राहायला सुद्धा वाव मिळणार नाही आणि म्हणून आज मी इथे आलो, मला आनंद झाला। तुम्हाला सर्व उमेदवारांना शुभेच्छा आहेत। विकासात्मक काम आणखी जोमानं करून ह्या दिव्याचा कायापालट व्हावा ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि